स्ट्राईकला आता पण दिनेश आहेत. नॉन स्ट्राईकला गणेश, मनेश आहेत आणि नितेश येतोय बॉल इन ट्रॅक वरती. पंचाचा पाठा प्लेचा इशारा येतोय. पहिलं षटक हाताने पाहतोय नितेश परेड येतोय बॉल इन ट्रॅक वरती. 4 षटकाचा सामना असेल. 4 षटकामध्ये बामणगाव संघ किती धावापर्यंत मजल मारतोय पाहूया. पहिला बॉल हाफ ट्रॅक होता. चेंडू जातोय सरळ डी झोनच्या लाईन जवळ. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत पडून. चांगले रनिंग बिटवीन विकेट आपण पाहतोय दोन्ही बॅटरमध्ये. थ्रो थोडंसं खराब होता परंतु बॅकअप चांगलं होतं. त्याच कारणा पाहिलं तर 2च धावा ते समाधान मानायला लागते. या 2 धावाने पाहतो पण श्री गणेश होतोय वादळ स्पोर्ट्स बामणगाव संघाचं. बघा आजच्या दिवसामध्ये सगळ्या लो स्कोरिंग मॅच आपण पाहिल्यात. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 50ची गाठली होती. भरपूर मॅच हाय स्कोरिंग झाल्या कालच्या दिवसामध्ये परंतु आजच्या दिवसामध्ये सकाळपासून आपण पाहतो तर लो स्कोरिंग मॅच चालू आहेत. यावेळेस ऑन साईडला फटका सजवला होता. 2 धावा इथे पडून कंप्लीट केला. तिसरा धावाचा प्रयत्न इकडे डेंजर एंडला बॅटर होता. बॅट हवेत होती. जर चेंडू थोडंसं अगोदर गॅदर करून लावला असता तर नक्कीच इथे चित्र थोडंसं बदललं असतं. तर 2 धावा आल्यात. 2 धावांशी धावफलक आपण होतो 4 वर जाऊन पोहोचले. 4 रन्स ऑन बोर्ड, 4 धावा. पुढचा बॉल हाफ ट्रॅक वरता पुल केलाय. बॉलला सरळ पाठवलाय. यस पंच आपल्याला कळवतील षटकार. 6 धावा. या 6 धावांशी धावफलक पाहिला पण 10 वर जाऊन पोचते. 3 चेंडूचा खेळ चालू आहे. 4था चेंडू या षटकातील. यावेळेस बघा दिशाहीन हा चेंडू. मागच्या चेंडूवरती पाहिलं तर षटकार आला होता. त्याचा प्रेशर आपण गोलंदाजावर पाहतोय. नितेश या गोलंदाजावरती प्रेशर यूज केलं जाते. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो 11 वर जाऊन पोहोचला. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. पुढचा बॉल नितेश परेड यांचा. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू होता. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून वा 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 काय फटका सजवलाय. चेंडू जातोय सरळ एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. 4. बघा 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 15 धावा. थोडंसं महागडं खूपच महागडं षटक आपण पाहतोय या पहिल्या षटकामध्ये. त्याच्यावरती आक्रमण केलंय बॅटर पाहतोय आपण दिनेश मोर यांनी. यावेळेस बघा आपण बैठक मारण्याचा प्रयत्न केला होता. शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न केला होता दिनेश मोर यांनी परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आलाय या षटकातील. पहिला चेंडू डॉट आलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय यावेळेस बॅटरनी. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. स्ट्रायविंग झालाय आणि साधा सोपा झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज दिनेश मोर बॅक टू द आउट गॉन.
यू डीजे. बघा महत्वाची विकेट आलेली आहे. जो बॅटर षटकार आणि चौकार खेळत होता पहिल्या ओव्हरमध्ये त्याला डगावचा रस्ता दाखवलाय यावेळेस नितेश परड यांनी. परंतु आता पाहतोय बॅटर आपण आहे तर पाहतोय श्रीधर येतोय. श्रीधर हांडवा आहे पाहतो आपण. बघा षटक सप्लाय नक्कीच नॉस्ट्रा गेडला आपण श्रीधर यांना पाहतील. परंतु आता स्ट्राईक वरती मनेश येतोय आणि जयेश येतोय. जयेश धोडी दुसरं षटक हाताळण्यासाठी. गावदेवी स्पोर्ट्स नागले संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा नक्कीच जास्त आल्यात पण इथून कमबॅक करावं लागेल. कमबॅकची कहाणी लिहावी लागेल खोऱ्या कागद्यावरती. यावेळेस स्टॉपिंग चेंडू हवेत आहे. शतरषक चेंडूच्या खाली पोहोचतोय का बघा. पोचला होता शतरषक परंतु त्याच्याकडून चुकी झाली. झेल सुटला. इथे 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्यात. बघा चान्स उडाला होता. झेल घेणं गरजेचं होतं. जर तुम्ही झेल घेतला असता तर नक्कीच थोडंसं प्रेशर इथे बामणगाव संघावरती आलं असतं. परंतु हा झेल सुटलाय. कॅच सुटलाय आणि ही मॅच सुद्धा आता थोडीशी लांब जाताना पाहतोय. जयेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. फटका चांगला आहे. तिकडे डीपमध्ये फिल्डर आहेत. चेंडूचा पाठलाग करतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरा प्रयत्न डेंजर एंडला येत होतोय बॅटर. बघा अपघात झाला असता इकडे बॅटरचा परंतु सुखरूप आपण पाहतोय पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेला आहे. 3 धावा इथे पडून कंप्लीट केल्या गेल्यात. या 3 धावेने धावफलक पाहता पण जाऊन पोहोचते. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा जयेश असतील. पुढचा बॉल घेऊन यावेळेस सरळ बॅटीने घेऊन काढलाय. पण आपण लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत डीप मध्ये. बघा फिल्डिंग चांगली झाली. थ्रो थोडासा खराब होता. त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा. जिकडे सिंगल धाव होते तिकडे डबल मध्ये रूपांतरण केलं जाते. बघा चुकी होताना पाहतोय पण नागरिक संघाकडून आणि त्याचा चुकीचा फायदा पाहिला तर बॅटिंग करा संघाला मिळतोय. जिकडे सिंगल होते तिकडे डबल धावा दिली जाते. बघा ह्या चुका आहेत क्रिकेटमध्ये आणि या छोट्या चुका जर तुम्ही करतील तर तुम्हाला थोडंसं अडचणीमध्ये येता येईल. नंतर पाहायला मिळेल. धावसंख्या पाहता पण 22 वर जाऊन पोहोचते. 22 धावा. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला उडण्याचा प्रयत्न केला. स्टॉपिंग झालाय. राहुल चेंडूबद्दल पोहोचण्याचा प्रयत्न करत होते पण तो त्यांच्या अवाक्यापासून थोडासा चेंडू लांब पडला. त्या फायदा पाहिला तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावांची धावफलक आपण पाहतो 24 वर जाऊन पोहोचते. 24 धावा. या षटकातील शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 2 बॉलवरती किती धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस ऑन साईडला कार्पेटला रोल करत चेंडू चाललाय. बघू या फिल्डर आहे तिकडे डीप मध्ये. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव येताना पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला. खोलगट टप्प्यात चेंडू होता. बघो फिल्डर थोडेसे पुढे आले होते. त्याच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेला होता. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. बघा गोलंदाजी चांगले होते परंतु फिल्डर साथ देत नाहीयेत. गावदेवी स्पोर्ट्स नागले संघाचा विचार केला तर फिल्डिंगचं प्रदर्शन थोडंसं खराब राहिलंय. षटक समजा दुसरं 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन बोर्ड. 27 धावा. इथे आगमन होते
अजितजी अलेक्झांडर यांचं आगमन होते, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय, त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी कृपया करून आमच्या स्टेजवरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. आणि अक्षय बीज यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय, त्यांनी सुद्धा आमच्या समर्थन कक्षामध्ये, आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. दोन षटका समाप्त, धावसंख्या पाहता 27 धावांमध्ये सतीश येतोय, सतीश भोवर येतोय, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल तिसरं षटक हाताळण्यासाठी. श्रीधरसाठी पहिला बॉल. यावेळेस ऑन साईड लावण्याचा प्रयत्न केला होता, मिस्ट्रामिंग झाला, चेंडू हवेत आहे. इथे झेल सुटलंय, अजून एक झेल सुटलेला आहे. बघा फिल्डिंगचा दर्जा थोडासा आज खाली राहिलाय नागले संघाचा. बघा जर इकडे झेल घेतला असता तर नक्कीच थोडीशी मॅच मध्ये तुम्ही परत आला असतात, परंतु झेल सुटलाय. इथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या पाहता 29 वरती जाऊन पोहोचते. 29 रन्स ऑन बोर्ड, 29 धावा. इथून प्रेशर क्रिएट करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघावरती, विकेट घ्यावे लागतील, पार्टनरशिप तोडावी लागेल. आणि पार्टनरशिप तोडण्यासाठी पहिलं तर चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडूच्या मागे जास्तीत जास्त धावावं लागेल. कारण बघा फिल्डिंग थोडीशी खराब होते, परंतु आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी उभं राहावं लागेल. चांगली फिल्डिंगचं प्रदर्शन करावं लागेल. झालं गेलं ते विसरून जावं लागेल आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी या खेळपट्टीवरती चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, धमाका होतोय श्रीधर यांच्या बॅट मधून. षटकार 6. थँक्यू डीजे. धावसंख्या पाहतो वेगाने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 35 रन्स ऑन बोर्ड. 35 धावा लागल्या जात आहेत स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला राहुल आहेत, कर्णधार आहे स्वतःचे कर्णधार, आणि चांगला झेल इथे राहुल यांच्या हातामध्ये विसावला जातोय. बघा कर्णधाराने कर्णधाराचा झेल पकडलाय आणि दुसरा हादरा बसतोय यावेळेस वादळ स्पोर्ट्स बामणगाव संघाला. थँक्यू डीजे. चंद्रकांत येतोय, चंद्रकांत मोरगा येतोय बॅटिंग मार्क वरती. इथून कमबॅक केलाय. कमबॅकची कहाणी आता पाहतोय पण सतीश भोर यांनी लिहिली गेली आहे, कारण विकेट महत्वाची होती, पार्टनरशिप जी तोडायची होती ती तोडली गेली आहे. आता इथून कमबॅक करणं गरजेचं असेल. कमबॅक मिनी कमबॅक झालाय गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. इथून मोठा कमबॅक करावा लागेल, कमीत कमी धावावरती थांबवावं लागेल आणि या मॅचमध्ये आपली पकड बसवावी लागेल. जर हे मॅचमध्ये पकड बसवायची असेल तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, ज्या पद्धतीने आता सतीश भोवर यांनी केलाय. सतीश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बघा तेच तर्रार गतीवरती होतोय स्वार. बघा मागच्या बॉलवरती जो विकेट घेतला होता त्याचाच थोडासा प्रभाव यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघावरती पडतोय आणि थोडं कॉन्फिडन्स सुद्धा वाढला गेला आहे सतीश भोवर यांच्या गोलंदाजीवरती. स्वतःवरती विश्वास दाखवला सतीश यांनी, मी करू शकतो, मी संघाला आपल्या फ्रंटवरती आणू शकतो, आणि तशीच कामगिरी यावेळेस करताना पाहिली आहे. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन मध्ये. आपण फिल्डिंग पाहतोय, चांगलं शतक पाहतोय, एका टप्प्याने चेंडूला अडवलाय. बघा दुसऱ्याचा प्रयत्न, डेंजर एंड. बघा ती घाई संकटात नाही, संकट इकडे ओढावून घेतलंय बॅटर चंद्रकांत मोरगा यांनी. विकेट डाऊन.
निशांत होतोय शेवटचा षटक हाताळणी. बॉलिंग ट्रॅक मध्ये निशांत भोवर. बघा मागच्या षटकामध्ये पाहिलं तर सतीश यांनी 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या होत्या, परंतु आता निशांत आलाय, निशांत भोवर आलाय. इथून कमबॅक करावं लागेल. अक्षय वळवी न्यू बॅटर पाहतोय बॅटिंग मार्क वरती, स्ट्राईक वरती असेल. पहिला चेंडू पाहतोय पण बॅटला भरत झालाय. चेंडू जातो सरळ डी झोन मध्ये. नक्कीच पंच आपला कळतील डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला नाहीये. एकच सिंगल धाव. बघा चेंडू ओढला गेला होता आणि तिथून एकच धाव कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेशी धावफलक पाहता पण जाऊन पोहोचते 37 धावा. नेक्स्ट बॉल निशांत यांचा. यावेळेस बघा ब्लॅक होल मध्ये टाकला होता, परंतु थोडासा दिशाहीन हा चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा केला होता. व्हाईट लाईन जवळ टाकण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईटचा इशारा पंचांचा येतोय. या रगरगत्या उन्हामध्ये आमचे 2 ऑफिशियल आपण पाहतोय तसे गरम नक्कीच झाले असतील, कारण ऊनचा तणाव पाहिला तर जास्त आहे. यावेळेस खोदून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे तिकडे डीप मध्ये. चांगलं शतरक्षण पाहतोय. फेकी सुद्धा चांगली झाले. गॅदर झालं नाहीये. बघा बॅकअप चांगलं होत नाहीये. त्याचा फायदा पाहिला. सिंगल जिकडे होती तिकडे 2 धावा. बघा या छोट्या चुका आहेत, या चुका तुम्हाला सुधारावं लागतील नागरे संघ, कारण जर तुम्ही चुका करतील तर तुम्हाला नक्कीच त्या चुकीचा परिणाम शेवटच्या क्षणामध्ये भोगावा लागेल. या 2 धावांशी धावफलक पाहतो 39 वर जाऊन पोहोचते. 40 वर जाऊन पोहोचते. 40 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. निशांत यावेळेस पुन्हा एकदा मलिंगा स्टाईलने मला वाटतं गोलंदाजी करताना पाहतोय. अजून एक मलिंगा स्टाईलने गोलंदाज आपण पाहतोय. बघा मलिंगाना जास्तीत जास्त फॉलो केलं जाते, कारण साइडम बॉलिंग चा ऍक्शन आहे आणि त्याच कारणासह थोडंसं इफेक्टिव्ह पडताना पाहतोय. बघा पावलांमध्ये थोडंसं बिघाड झालाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असताना पाहतोय पण निशांत भोवर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता, खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये आपण फिल्डर पाहतोय, त्याच्याकडे चुकी होते. चुकीला माफी नाही. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. येतोय हा चौकार 4. कसंकी उडीजे. बघा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु फिल्डिंगचा दर्जा नागले संघाचा आज खूप खालच्या स्तरावरती येऊन पोहोचलेला आहे. सातत्याने चुका होताना पाहिल्यात. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता. बघा मलिंगाच्या स्टाईलने गोलंदाजी करतोय आणि सातत्याने यॉर्कर चेंडू टाकतोय, म्हणजे कंट्रोल भरपूर या गोलंदाजाकडे आहे. नक्कीच पुढे याचं भवितव्य चांगलं असेल यात काही शंका नाही आहे, कारण पहिल्या सातत्याने 5वा चेंडू टाकलेला आहे आणि तो सुद्धा यॉर्कर. चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस गोलंदाज निशांत भोवर यांनी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. निशांत यावेळेस ओव्हरपिच होता, पुल केलाय. चेंडू जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतो. या शेवटच्या बॉलवरती सुद्धा चौकार. या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचते 49 या आकड्यावरती आणि 50 पार करावे लागेल, म्हणजे 50चा टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे या मॅच मध्ये. बघा नाण्याची एक बाजू पाहिली आपण, 50 धावा लागल्या गेल्या आहेत. नाण्याची दुसरी बाजू थोड्याच वेळात पाहूया. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया.
थँक्यू थँक्यू डीजे. 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आई गावदेवी नागले या संघासमोर. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती ब्राह्मणगाव संघाची, थोडेसे पिछाडीवरती राहिले होते, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक झाला. श्रीधर यांनी चांगली फलंदाजी केली. त्यानंतर एक चांगला टार्गेट सेट केला गेलाय 50 धावांचा. वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि आई गावदेवी स्पोर्ट्स नागले अशा दोन संघादरम्यान आपण हा सामना पाहतोय. टॉस जिंकला होता नागले संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं ब्राह्मणगाव संघाला. ब्राह्मणगाव संघाने अगोदर बॅटिंग करत असताना तब्बल 49 धावा या धावफलकावरती लावल्या. 50 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 50 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय आणि 50 धावा पूर्ण करण्यासाठी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, खेळपट्टीवरती आलेत. स्ट्राईक वरती असेल राहुल आणि नॉन स्ट्राईक एंड वरती असेल नितेश. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय चंद्रकांत मोरघा. चंद्रकांत मोरगा पहिल्या बॉलवरती आक्रमण. पहिला बॉल सरळ पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला, ठोकलाय षटकार, 6 धावा. चल 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 पोरी गावात तार पाला, पायात पाय गुंतला नाचायला ताल आला. इरादे स्पष्ट आहेत राहुल याचे. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न ते आपण पाहतोय. झेल सुटला गेला तिकडे. बघा अक्षय आले होते तिकडे आणि अक्षय आणि अजय आले होते. अजय आणि हा झेल सोडलाय तिकडे. बघा अजय आणि झेल सोडलाय, मात्र अनिकेत इकडे थोडेसे चिंताग्रस्त झालेले आहेत. अनिकेतचे हात डोक्यावरती आलेत. फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूवरती फायदा उचललाय तो म्हणजे नितेशाने ठोकलाय षटकार. डीजे. बघा झेल सुटला होता तिकडे अजय कडनं. अजयने जर झेल जर पकडला असता तर येथे हा षटकार कुठेतरी थांबवला गेला असता, मात्र झेल सुटला षटकाराला. धावसंख्या 13. हा चेंडू थोडासा आता पुढे ठेवला गेला होता. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. 50 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आणि आपण पाहतोय की पहिल्या 4 बॉलवरती 13 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर झेल सुटला, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट बॉल. फुल टॉस चेंडू आहे ते आपण पाहतोय. बॅटचं एज लागलंय आणि आपण पाहतोय चेंडू हा डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. चला रिव्ह्यू घेतलेला आहे.
बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय ते पाहूया. नो बॉल असेल, नो चेंडू. बघा बॅट्समन जरी पुढे असला तरी हा चेंडू जर बघितला तर छातीवरती आहे. बघा हा चेंडू बॅट्समन जर मागे जरी असता तरी हा कमरेच्या वरती चेंडू राहिला असता. म्हणजे जो रिव्ह्यू घेतलाय तो इथे कामी आलाय नागले संघाच्या, आणि रिव्ह्यू वाचलाय देखील, आणखीन एक रिव्ह्यू त्यांना मिळू शकतो. हा ट्रॅकर आता नितेशने उडवलाय. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. आणखीन एक षटकार या ओव्हर मध्ये ठोकलाय नितेश याने. इथे आपण पाहतोय हा ट्रॅगर चेंडू होता. चेंडूला सरळ पाठवून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा आमचा कॅमेरामॅन आहे अगदी त्याच्या आसपास हा चेंडू जाऊन पडला होता तिकडे. इथे आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि ऑफस्टमच्या बाहेर देखील राहिला होता. पंचाने सांगितलं की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. हे जे षटक आहे चंद्रकांत याचं महागडं ठरताना दिसतंय आणि निर्णायक देखील ठरताना दिसतंय. धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा, 23. 23 धावा धावफलकावरती. 50 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा नो बॉलची हाताळणी झालेली आहे. भीमर चेंडू हाताळलाय पुन्हा एकदा. चेंडू हा सरळ डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलाय. म्हणजे 1+1 या फक्त 2च धावा असतील. धावसंख्या आता 25 या आकड्यावरती, म्हणजे अजूनही 25 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा आता गोलंदाजाची बदली केलेली आहे. जे 2 त्यांनी भीमर हाताळलेत तेच कारण इथे आता गोलंदाजाला बदली केलंय. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय लागल्या गेल्यात. दिनेश मोर आता येतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे राहुल. चेंडूला उचलेली ते बघा. चेंडूला फेकलं गेलंय. अडचणीमध्ये सापडलाय नितेश. नितेश चांगली फलंदाजी करत होता. धाव घेण्याचा प्रयत्न अतिघाई संकटात नाही. बघा संकटात सापडलाय यावेळेस नितेश हा फलंदाज. धावसंख्या झालेली आहे 26 या आकड्यावरती. पहिला गडी बाद झालाय. बघा पहिल्या षटकाचं जर विश्लेषण पाहायचं झालं, पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, तिसऱ्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर नो बॉल. नो बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर पुन्हा एकदा नो आला, नोवरती एक सिंगल धाव आली आणि आता 1 धाव आली आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 26. 18 चेंडू आणि आता 24 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. आपण पाहतोय खुर्शन वल्वी यांच्याकडनं आपल्याला नाश्ता इथे दिला गेलाय. आपण पाहतोय कैलासवासी लक्ष्मण नौशा वल्वी यांच्या स्मरणार्थ हा नाश्ता मला इथे पोहोचवला. या स्पर्धेकरता श्रीधर हांडवा हे दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे आणि श्रीधर याने पहिला चेंडू हा डॉट टाकलाय. बघा इकडनं देखील कमबॅक होऊ शकतो वादल स्पोर्ट्सचा ब्राह्मणगाव संघाचा. पहिल्या षटकात 26 धावा त्याने खर्च केल्यात, मात्र अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत. बघा जोपर्यंत शेवटचा बॉल आणि शेवटची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये.
ते बघा आणखीन एक चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. स्लोअर वन होता. गती परिवर्तन बघा, वेगवान चेंडूसाठी तयार होता तिकडे राहुल, मात्र चेंडूची गती कमी केली आणि पूर्णपणे फसला गेला. बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट आलेत. 24 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा स्लोअर वन, गती परिवर्तन इथे देखील पाहायला मिळालं. एकदा तर कंप्लीट केलेलं आहे. मनीष आले तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली होती. श्रीधर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत धावा रोखण्याचं काम त्याने केलेलं आहे. इथे देखील हाफ ट्रॅकर, इथे देखील गती परिवर्तन, मात्र हा चेंडू खूपच बाहेर टाकलाय. पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. स्कोर कार्ड आता वेगाने पुढे सरसावत असताना 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. फुल टॉस चेंडू आहे. इथे पाहतोय शतरक्षक आले होते. 3 तिघाडा काम बिघाडा. बघा, 1 फुल 3 माली असं म्हटलं जातं. एका चेंडूवरती 3 शतरक्षक झपावले होते. बघा, कुठल्या तरी एका शतरक्षकाने जर प्रयत्न जर केला असता कदाचित हा झेल पकडू शकले असते, मात्र झेल सुटला. जीवनदान मिळालं. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 20 धावांची आवश्यकता आहे. गती परिवर्तन पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचं काम केलंय. मनीष आहे तिकडे. मनीष लोखंडे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. हे षटक नक्कीच खूप चांगलं राहिलेलं आहे. 13 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 13 चेंडू मध्ये अजूनही 19 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्यात. बघा, पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 26 धावा आल्या, मात्र या षटकात पूर्णपणे रोखून ठेवलाय. फक्त 5 धावा खर्च केल्यात श्रीधर हांडवायने. पाहूया शेवटचा एक बॉल बाकी आहे अजूनही. या शेवटच्या बॉलवरती पाहतो, या शेवटच्या बॉलवरती धावा येणार नाहीयेत. चेंडू हा निर्धावील. डॉट बॉल. षटकाची समाप्ती. षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31-31. 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू 19 धावा मॅच जिंकण्याकरता. बघा, आज जैठ्या यांचं देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर प्रशांत याचा देखील. प्रशांत फाईन लेग क्षेत्रामध्ये तैनात आहे. देवानंद येतोय. देवा याचा पहिला चेंडू बीमर. हा बीमर चेंडू आपल्या संघाला बीमार करून जाईल का? बघा, या इनिंग मध्ये हा तिसरा बीमर चेंडू, आणि हे बीमर चेंडू सध्या वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाला बीमार करण्याचं काम करतायत. जो पुढचा चेंडू असणार आहे फ्रीड असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. फुलटॉस चेंडू ऑन साईडला फटका इथे केला गेलाय. शतरक्षक आहेत मात्र त्यांच्याकडे संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नागले संघाचे इरादे स्पष्ट दिसत आहेत.
इथे आपण पाहतोय धावचीची संधी निर्माण झालेली आहे. बघा दोन्ही गाड्या एकाच रुलावरती जात होत्या, मात्र एंड वेळी तिकडे टर्न घेतला आणि पाहूया अपघात झाला की नाही. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. फलंदाज बाद असेल, विकेट. माथ्यात फुले पुरे कांदोला भरल्यात, माथ्यात फुले पुरे कांदोला भरल्यात, दादे मला नवरो केले हेले, दादे मला नवरो केले हेले. बघा आता थोडासा ट्विस्ट निर्माण झाला या सामन्यामध्ये. रनआउटची विकेट देखील मिळालेली आहे, मात्र इथे फलंदाज थांबायला तयार नाही आहेत. आणखीन एक धमाका, ठोकलाय षटकार, 6. बघा आज नागले संघाचे जे सर्व खेळाडू आहेत ते आपल्या खेळाडू कक्षामधून सेट होऊन आलेले आहेत. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 45 आकड्यावरती. 45, 5 धावेंची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. इथे आणखीन एक मोठा फटका, या मोठ्या फटक्याने मॅच फिनिश होईल का? यस, मॅच फिनिश. काय जबरदस्त कामगिरी. तब्बल 51 धावा इथे कुठल्या गेल्या आहेत. वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाने 4 ओव्हरमध्ये 50 धावा बनवल्या होत्या. इथे 2.4 चेंडूचा खेळ झालाय आणि हा सामना फिनिश केलाय. गावदेवी स्पोर्ट्स नागले संघ आपल्याला आपल्या लयमध्ये जाणे दिसतोय. आपल्या गावच्या मैदानावरती खेळत असताना भरपूर सपोर्ट आहे आणि त्यांच्यावरती प्रेशर देखील आहे, मात्र प्रेशर पूर्णपणे झुगारून लावून दिलाय.